Good morning, students. Continuing with the sums of efficiency. All day efficiency. All day efficiency च्या गणितामध्ये बेटा आज माझे शेवटचे 3 गणित बाकी आहेत. या ऑल डे इफिशियन्सी कन्सेप्टचे पण आणि ह्या चॅप्टरचे पण. खूप मोठा चॅप्टर आज संपुष्टात येईल बेटा आपला. ठीक आहे? ओके. इमेजच्या फॉर्ममध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसेल. आधी प्लीज तो कॉपी करून घ्यायचा आहे. इमेजच्या फॉर्ममध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसेल आणि तो प्लीज कॉपी करून घ्यायचा आहे. ओके. अपेक्षा ठेवतो क्वेश्चन कॉपी झाला असेल. ठीक आहे. आता जे माझे हे शेवटचे 3 गणित आहेत त्याच्यामध्ये बेटा आपला मॅक्सिमम इफिशियन्सीचा फंडा यूज होणार आहे. कुठला फंडा यूज होणार आहे? मॅक्सिमम इफिशियन्सी. तुम्हाला आठवतंय मी इकडच्या साईडला तुम्हाला स्टेप्स लिहून ठेवले होते. पहिली स्टेप काय होती? किलोवोल्टचं कन्वर्शन केव्ही मध्ये करायचं. सेकंड स्टेप काय होती तुमची? सेकंड स्टेप आपण जी सोडवायचो त्याच्यामध्ये काय केलं होतं बेटा आपण की बाबा केव्हीएचं कन्वर्शन मग पुन्हा आपण कॉपर लॉस इन किलोवॅट मध्ये करायचो. केव्हीएचं कन्वर्शन कॉपर लॉस इन किलोवॅट. पण त्याच्यासाठी पण ए आणि बी फंडा होता. बी फंडामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मॅक्सिमम इफिशियन्सी दिलेली असेल तर आपल्याला एक वेगळा फॉर्म्युला यूज करावा लागतो. मॅक्सिमम इफिशियन्सी दिलेली असेल तर फॉर्म्युला कुठला येतो? मॅक्सिमम इफिशियन्सी इज इक्वल टू केव्हीए कॉस ऑफ आय आपण खाली केव्हीए कॉस ऑफ आय प्लस 2 इंटू द पीसीयूएफएल म्हणजेच कॉपर लॉस ॲट फुल लोड. म्हणजेच काय 2 इंटू द कॉपर लॉस ॲट फुल लोड. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागतो. त्याच्यामुळे आपल्याला पीसीयू भेटतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय भेटतो? पीसीयू भेटतो. तो पीसीयू भेटला की मग तो आपल्याला सेकंड स्टेप मध्ये यूज करायचा असतो. मग तो पीसीयू आपल्याला सेकंड स्टेप मध्ये लागतो. म्हणजे फर्स्ट पीसीयू माझ्याकडे अवेलेबल नसतो. जो मला भेटतो तो माझा फर्स्ट पीसीयू असतो. ठीक आहे. कदाचित मी जे काय बोलतोय ते थोडंसं तुम्हाला अवघड जाईल समजायला. मी जेव्हा समजेल तेव्हा तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात येईल. ठीक आहे. आता हे जे गणित घेतलंय ना आता मी जे आता गणित घेणार आहे ते टिपिकलच्या टिपिकल आहे. केव्हीएचा पण मुद्दा याच्यामध्ये महत्वाचा आहे. ठीक आहे. ह्या गणितामध्ये एक तुम्हाला जे आहे ना एक किंमत फक्त केव्हीए मध्ये बाकी सगळ्या किमती किलोवॅट मध्ये. एक किंमत मी जेव्हा गणित घेईल तेव्हा सांगेलच पण आधीच मी ते गणित वाचलेले आणि तुम्हाला आता ते थोडं सांगून देतोय. ठीक आहे. एक किंमत तुमची केव्हीए मध्ये त्याचं कन्वर्शन तुम्हाला किलोवॅट मध्ये करावं लागतं. ठीक आहे. एक गणित जे आहे त्याचं तुम्हाला केव्हीए मध्ये किंमत आहे त्याचं कन्वर्शन तुम्हाला किलोवॅट मध्ये करावं लागतं. मग ते गणित पुढे सोडवता येतं. ठीक आहे. कसं आहे काय म्हणजे ह्या गणितामध्ये 2 टिपिकल मुद्दे येणार आहेत. एक मॅक्सिमम इफिशियन्सीचा फंडा येणार आणि एक केव्हीए आहे त्या केव्हीएचं कन्वर्शन किलोवॅट मध्ये करावं लागतं. एवढ्या 2 गोष्टींमध्ये हे 2 गणित टिपिकल आहेत. सॉरी हे एक गणित या 2 गोष्टींसाठी टिपिकल आहे बेटा. ठीक आहे. फाईन. गणित घेतो तुम्हाला हळूहळू मी जे काही बोललो असेल ते तुम्हाला हळूहळू समजेल. ठीक आहे. पण एवढं सध्या फक्त लक्षात ठेवा ह्या गणितामध्ये 2 अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत. 2 अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत. कुठले कुठले ते आपण बघू आता. ठीक आहे. काय म्हणतोय पहिले 25 केव्हीए. केव्हीए ची किंमत पहिल्यांदा दिलेली आहे. केव्हीए ची किंमत किती बेटा? 25 केव्हीए. 25 केव्हीए. ओके. ट्रान्सफॉर्मर इज लोडेड ॲज पर द सायकल्स ड्युरिंग डे. आवर्स दिलेले आहेत. आवर्स लिहून घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर लोड पण दिलेला आहे. लोड आणि अजून एक काय दिलेलं आहे त्यांनी? पॉवर फॅक्टर पण दिलेली आहे. पॉवर फॅक्टर 10 तासासाठी किती आहे बेटा? 15 केव्हीए. आता नीट लक्ष द्या. 15 केव्हीए असं दिलेलं आहे आणि इकडे पॉवर फॅक्टर थोडी लांब घेतो. पॉवर फॅक्टर ची किंमत मला किती दिली आहे? 0.707. 0.707. नेक्स्ट पुढे काय म्हणतोय? 6 तास. 6 तासांसाठी 20 किलोवॅट. 6 तासांसाठी काय दिलं बेटा? 20 किलोवॅट. पहिली किंमत केव्हीए मध्ये आहे. दुसरी किंमत किलोवॅट मध्ये. मी बोललो होतो या गणितामध्ये एक टिपिकल मुद्दा येणार आहे तो हाच. म्हणजे आधीपर्यंत मागच्या गणितांमध्ये ना सगळीकडे आपल्याला किलोवॅट मध्येच होतं बेटा लोड. पण ह्या एकाच गणितामध्ये तुम्हाला लोडची किंमत केव्हीए मध्ये दिलेली आहे. हे एकमेव गणित असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला केव्हीए ची किंमत कशात दिली? लोडची किंमत कशात दिली? केव्हीए मध्ये दिलेली आहे. हा फंडा तुमच्या लक्षात आला पाहिजे. ठीक आहे. फुल कॉन्सन्ट्रेशननी बघाल गणित. 20 जेव्हा किलोवॅट असते तेव्हा पॉवर फॅक्टरची किंमत 0.8 एवढी आहे. त्याच्यानंतर 4 तासासाठी लोडची किंमत किती बेटा? 10 किलोवॅट. 4 तासासाठी लोडची किंमत 10 किलोवॅट आहे आणि पॉवर फॅक्टर 0.85 एवढं आहे. त्याच्यानंतर पुन्हा 4 तासासाठी पुन्हा 5 किलोवॅट लोडची किंमत. ठीक आहे. ओके. आणि 0.9 पॉवर फॅक्टर आहे. 0.9 पॉवर फॅक्टर आहे. पुढे आता डिटरमाइन द ऑल डे इफिशियन्सी. ऑल डे इफिशियन्सी काढायची आहे.
ऑल डे इफिशियन्सी काढायची आहे, त्याला मी पर्सेंटेजमध्ये घेतो. ठीक आहे. अजून काय काढायचं आहे, वेन द मॅक्सिमम इफिशियन्सी त्यांनी दिलेली आहे. पहा इथे आता मॅक्सिमम इफिशियन्सी पर्सेंटेजमध्ये देतोय तो, किती म्हणतोय तो, 98%. मॅक्सिमम इफिशियन्सी त्यांनी पर्सेंटेजमध्ये दिलेली, ती म्हणजे किती बेटा, 98%. आता हा टेबल त्यांनी दिलेला नव्हता, तो टेबल आपण काढलेला आहे. मागच्या पण काही गणितांमध्ये टेबल दिलेला नव्हता, आपण टेबल काढलेला होता. ठीक आहे. मागच्या पण काही गणितांमध्ये टेबल दिलेला नव्हता, तो टेबल आपण काढला. ठीक आहे, तो टेबल आपण काढला. फाईन. तसंच ह्या पण गणितामध्ये टेबल दिलेलं नाहीये, टेबल आपण काढलाय बेटा. ठीक आहे. ओके. आता पुढे बघू काय काही नाही. बर, आता पहिली स्टेप किलोवॅटचं कन्व्हर्शन कशात करायचं बेटा, केव्हीए मध्ये. किलोवॅटचं कन्व्हर्शन केव्हीए म्हणजे फर्स्ट स्टेप करतोय आता मी. पहा फर्स्ट स्टेप इथे, फर्स्ट स्टेप किलोवॅटचं कन्व्हर्शन केव्हीए मध्ये, किलोवॅटचं कन्व्हर्शन केव्हीए मध्ये. आता जर इथे ऑब्झर्व केलं बेटा, हे ऑलरेडी केव्हीए मध्ये आहे, हे ऑलरेडी केव्हीए मध्ये आहे, मग याला कन्व्हर्ट करायची गरज आहे का, अजिबात नाही. हे ऑलरेडी केव्हीए मध्ये आहे, त्याला कन्व्हर्ट करायची गरज आहे का, नाही. मग इथे 15 केव्हीए मला डायरेक्ट लिहिता आलं. ठीक आहे, इथे 15 लिहून टाका, 15 केव्हीए. ठीक आहे. केव्हीएचं कन्व्हर्शन म्हणजे ऑलरेडी मला किलोवॅट मध्ये दिले, केव्हीए मध्येच दिलेलं आहे. हा, पण तरी पण मुलांना काही जर हवं असेल, सर आम्हाला 1 किलोवॅट मध्येच इथे उत्तर हवंय, तर कसं करायचं ते मी थोड्या वेळात सांगतो. आधी इथे फक्त सध्या 15 केव्हीए लिहून घेतो. दुसरं त्याच्या आधी सांगून देतो, किती आहे बेटा, 20 किलोवॅट. मग 20 त्याला डिवायडेड बाय काय करतो आपण, 0.8. म्हणजे 20 भागिले 0.8 केलं, 20 भागिले 0.8 केलं तर 20 डिवायडेड बाय 0.8 केलं तर मला किती आलं बेटा, 25 केव्हीए. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. काय सांगायचंय, नीट 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 समजून घ्या. मला काय बोलायचंय काय नाही, प्लीज नीट समजून घ्या. गणित खूप 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 जास्त टिपिकल आहे. काय म्हणतोय गणित, काय काय नाही, नीट समजून घ्या. इथे 15 केव्हीए, 15 केव्हीए ऑलरेडी केव्हीए मध्ये बसलं होतं. हे जे किलोवॅटचं कन्व्हर्शन आपण केव्हीए मध्ये केलं, किलोवॅटचं कन्व्हर्शन केव्हीए मध्ये कसं केलं रे, कसं केलं रे, जी किलोवॅटची किंमत होती त्याला डिवायडेड बाय 0.8 केलं, जी किलोवॅटची किंमत होती त्याला डिवायडेड बाय 0.8 केलं. म्हणजे काय, जर मी तुम्हाला बेसिक समजायला गेलं ना, किलोवॅटनी जर मी पॉवर फॅक्टरला डिवाइड केलं तर मला आन्सर केव्हीए मध्ये भेटतं. असं बोलू शकतो. हे पहा, किलोवॅट मध्ये होतं, 20 किलोवॅट होता, तो घेतला, त्याला डिवायडेड बाय कशाने केलं, 0.8 ने केलं. म्हणजे किलोवॅटला जर मी पॉवर फॅक्टरने डिवाइड केलं, किलोवॅटला जर मी पॉवर फॅक्टरने डिवाइड केलं, अजून एकदा किलोवॅटला जर मी पॉवर फॅक्टरने डिवाइड केलं, अजून एकदा किलोवॅटला जर पॉवर फॅक्टरने डिवाइड केलं, मला आन्सर केव्हीए मध्ये भेटलं. मला आन्सर केव्हीए मध्ये भेटलं. मला आन्सर केव्हीए मध्ये भेटलं. मग माझा क्वेश्चन, मला केव्हीए मध्ये दिलेलं असेल त्याचं कन्व्हर्शन किलोवॅट मध्ये करायचंय, काय करू रे, केव्हीए मध्ये दिलेलं आहे, जसं की इथे केव्हीए मध्ये दिलेलं आहे, मला याचंच उत्तर किलोवॅट मध्ये हवं असेल. केव्हीए मध्ये दिलेलं आहे, मला त्याचंच उत्तर किलोवॅट मध्ये हवं असेल. आता इथे फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, किलोवॅटला जर पॉवर फॅक्टरने डिवाइड केलं तर केव्हीए मध्ये आन्सर येतं. मग मला केव्हीए मध्येच उत्तर हवं असेल, सपोज केव्हीए मध्ये दिलेलं असेल तर मला किलोवॅट मध्ये कसं ऑब्टेन करते, म्हणजे मला आन्सर किलोवॅट मध्ये हवंय, म्हणजे मला आन्सर किलोवॅट मध्ये हवंय. एक सिंपल फंड आहे. असं दिलेलं आहे, किलोवॅटला जर पॉवर फॅक्टर डिवाइड केलं तर केव्हीए मध्ये भेटतं. तेच हा जो पॉवर फॅक्टर डिवाइडला इकडे आला मल्टिप्लाय, म्हणजे पॉवर फॅक्टरला जर मी केव्हीए ने मल्टिप्लाय केलं तर मला आन्सर कशात भेटेल बेटा, किलोवॅट मध्ये. काय बोललो काय नाही, कळालं. म्हणजे पॉवर फॅक्टर हा डिवाइडला होता, इकडे आला मल्टिप्लाय. किलोवॅटचा खाली जो पॉवर फॅक्टर होता तो डिवाइडला इकडे आला होती मल्टिप्लाय होईल, तो मल्टिप्लाय झाला. म्हणजे पॉवर फॅक्टरला जर मी केव्हीए ने मल्टिप्लाय केलं, पॉवर फॅक्टरला जर मी केव्हीए ने मल्टिप्लाय केलं, पुन्हा एकदा पॉवर फॅक्टरला जर मी केव्हीए ने मल्टिप्लाय केलं तर माझं उत्तर किलोवॅट मध्ये येईल. मग माझं उत्तर कशात येईल, किलोवॅट मध्ये. मग तेच आपण इथे करून घेऊ. पहिल्याच स्टेपला ते करून टाकू, म्हणजे मग खालचं आपल्याला थोडंसं सोपं जाईल. पहिल्याच स्टेपला ते करून टाकू, मग आपण खालचं ऑटोमॅटिक गणित मला सोपं चाललं जाईल. ठीक आहे. हे समजवण्यासाठी मला इकडचं आधी हे थोडं खाली सोडावं लागलं, मग पुन्हा आता मी वरच्या स्टेपकडे चालू. असं का करावं लागलं, लक्षात घ्या. केव्हीए हे किलोवॅट 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 हे सगळं किलोवॅट मध्ये, मला फक्त हा केव्हीए मध्ये, मग त्याचं पण कन्व्हर्शन कशात करून टाक, किलोवॅट मध्ये. सिंपल. जर किलोवॅटला मी डिवायडेड बाय पॉवर फॅक्टर केलं तर केव्हीए मध्ये केलं,
किलोवॅटला मी पॉवर फॅक्टरने डिवाइड केलं तर माझं उत्तर केव्हीए मध्ये येतं. किलोवॅटला जर पॉवर फॅक्टरने डिवाइड केलं तर माझं उत्तर केव्हीए मध्ये येतं. तर केव्हीएला जर मी पॉवर फॅक्टरने मल्टिप्लाय केलं तर माझं उत्तर कशात येईल? किलोवॅटमध्ये. मग इथे पहा, ब्लॅक पेनने लिहितो मुद्दामून. जो तो 15 आहे ना, 15 केव्ही होता, त्याला मल्टिप्लाइड बाय कशाने करेल? पॉवर फॅक्टरनी 0.707 मल्टिप्लाय करा 15 गुणिले 0.707. 15 गुणिले 0.707 किती आलं? 10.605. 10.605. 15 गुणिले 0.707 which is equal to 10.605 किलोवॅट. 10.605 किलोवॅट. हाच या गणिताचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पहिला महत्वाचा मुद्दा ह्या गणिताचा आहे. काय झालं बेटा, आतापर्यंत सगळं मला किलोवॅट मध्येच होतं. ह्या एकमेव गणितामध्ये मला केव्हीए मध्ये होतं, तर केव्हीएचं कन्व्हर्शन मी किलोवॅट मध्ये केलं. कसं केलं? केव्हीए जो होता त्याला मल्टिप्लाइड बाय पॉवर फॅक्टरने केलं. जो केव्हीए होता त्याचा मल्टिप्लाइड बाय कशाने केला? पॉवर फॅक्टरने. त्याला मल्टिप्लाइड कशाने केलं बेटा? पॉवर फॅक्टरने. मला किलोवॅट मध्ये उत्तर भेटलं. एकदा का हे असं भेटलं की पुढं गणित सोपं जातं. माझं सोपं जातं. कळालं बेटा? पक्का कळाले? ही स्टेप प्रचंड IMP 5 स्टार करून घेतो. ठीक आहे, ही स्टेप मला 5 स्टारची. ठीक आहे, किती स्टार करा त्याला, सगळ्यात महत्वाची स्टेप ह्या गणिताची ही आहे. कळालं? केव्हीएचं कन्व्हर्शन किलोवॅट मध्ये केलं. केव्हीएचं कन्व्हर्शन कशात केलं? किलोवॅट मध्ये. मग आता आपलं नेहमीच्या स्टाईलने गणित सोडू. कशात दिलं बेटा? हे किलोवॅट मध्ये आहे. आता पहा 10.605 त्याला डिवायडेड बाय किती बेटा? पॉवर फॅक्टर 0.707. इथे तुम्हाला आठवत असेल आपण 15 लिहिलं होतं, तर 15च्या जवळपास येतोय का नाही चेक करा. ते 10.605 त्याला डिवायडेड बाय 0.707 किती आलं बेटा? 15 आलं बच्चा लोक. 15च आलं. लक्षात आलं? म्हणजे पहा, जे किलोवॅटचं उत्तर होतं त्याला मी पॉवर फॅक्टरने डिवाइड केलं, मला पुन्हा उत्तर केव्हीए मध्ये भेटलं. मी डायरेक्ट इथे 15 लिहिलं तरीही चालेल का? ते ऑलरेडी केव्हीए मध्ये होतं, ते लिहिलं तरीही चालेल, पण खालच्यांना आपल्याला सोडवावंच लागेल. इथे महत्वाचं काय? ही स्टेप झाली की तुमचं तेच उत्तर लिहा किलोवॅटचं जे आहे ते. जे आन्सर महत्वाचं असतं वाटलं त्याला मी चौकन डबा करून ठेवतो, म्हणजे मग आपल्याला ते चुकणार नाही. हे किलोवॅट आहे ते मला महत्वाचं आहे आता. ठीक आहे. सेकंड पुढे आता 20 डिवायडेड बाय किती बेटा? 0.8. 20 डिवायडेड बाय 0.8 किती आलं? बघू बघा 25. ओके. त्याच्यानंतर पुन्हा 10 डिवायडेड बाय 0.85. 10 डिवायडेड बाय 0.85 किती आलं? 11.76. 11.764. पुढे 5 डिवायडेड बाय 0.9. 5 डिवायडेड बाय 0.9. 5 डिवायडेड बाय 0.9 किती आलं? 5.55. 5.55. ओके. ही झाली माझी फर्स्ट स्टेप. इथे मी हे लिहून ठेवतो बेटा छोट्याशा याच्यामध्ये, आपल्याला लागेल असते. किलोवॅटला डिवाइड केलं पॉवर फॅक्टरनी तर माझं उत्तर कशामध्ये आलं? केव्हीए मध्ये आलं. ठीक आहे. किलोवॅट म्हणजेच मग पॉवर फॅक्टरला मी केव्हीएनी मल्टिप्लाय केलं की माझं उत्तर कशात येईल बेटा? किलोवॅट मध्ये. ठीक आहे. ओके चालेल. झाली फर्स्ट स्टेप झाली. आता सेकंड स्टेप काय बेटा माहिती का? आता त्यांनी मला सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय लागत असतं आठवतंय? सेकंड स्टेप मध्ये आपण काय घेतो बेटा? केव्हीए अपॉन फर्स्ट केव्हीए ब्रॅकेटचा स्क्वेअर. फर्स्ट केव्हीए तर माझ्याकडे आहे इनटू फर्स्ट पीसीयू इनटू द फर्स्ट पीसीयू. पण फर्स्ट पीसीयू माझ्याकडे नाहीये, तो काढावा लागेल. कसं काय काढावं लागेल? तर त्यांनी मला मॅक्सिमम इफिशियन्सी दिलेली आहे. त्यांनी मला काय दिलेलं आहे आता? मॅक्सिमम इफिशियन्सी दिलेली आहे. येस, त्यांनी मला मॅक्सिमम इफिशियन्सी दिलेली आहे, त्याचा मी यूज करेल आता. मॅक्सिमम इफिशियन्सी इज इक्वल टू काय असतं बेटा? केव्हीए कॉस ऑफ फाय अपॉन खाली पुन्हा खाली किती आलं? केव्हीए कॉस ऑफ फाय प्लस 2 इंटू द कॉपर लॉस. 2 इंटू द कॉपर लॉस इंटू द 100 इथे इंटू द 100 असतं. राईट. पर्सेंटेजमध्ये किती बेटा? 98 आहे. 98 विच इज इक्वल टू केव्हीए ची किंमत 25. कॉस ऑफ फायची किंमत किती बेटा? 1. पक्का 1 येईल.
कॉस ऑफ फायची किंमत किती बेटा 1, त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा 25 इंटू 1 प्लस 2 इंटू द PCU इंटू द 100 इंटू द 100, मग 98 विच इज इक्वल टू 98, 2 मिनटं फक्त क्रॉस चेक करू द्या बेटा, राईट 98 इथे 25 इंटू द 1 इंटू द 100 एका ब्रॅकेटमध्ये घेतो, त्याला डिवायडेड बाय 25 इंटू द 1 प्लस ट्वाइस ऑफ PCU, ट्वाइस ऑफ PCU. आता हा डिवाइडला इकडे आला की मल्टिप्लाय किती होऊन जाईल बेटा 98 इंटू द ब्रॅकेट 25 इंटू 1 25 प्लस 2 PCU विच इज इक्वल टू 25 इंटू 1 पुन्हा 25 इंटू द 100. चलो मग आता हा पुन्हा मल्टिप्लायला आहे, इकडे गेल्यावरती काय होऊन जाईल बेटा डिवाइड, किंवा मग हा इथे आतमध्ये मल्टिप्लाय केला तरीही चालेल, कसंही करा. ठीक आहे, हा आतमध्ये मल्टिप्लाय करून टाकू, हा याला मल्टिप्लाय हा याला मल्टिप्लाय, किती होऊन जाईल बेटा कॅल्क्युलेशन्स करा. 98 इंटू 25 8 इंटू द 25 किती आलं 2450 प्लस 98 इंटू द 2 किती आलं 196 PCU विच इज इक्वल टू 2500, विच इज इक्वल टू किती आलं बेटा 2500. पुन्हा हा प्लस आहे तिकडे गेल्यावरती मायनस, मग 196 PCU which is equal to 2500 minus 2450. 196 PCU which is equal to calculations 2500 minus 2450 किती आलं 50. मग इथे PCU भेटेल पुन्हा PCU which is equal to 50 divided by 196 PCU calculations 50 divided by 196 किती आलं 0.255. ही कशाची किंमत आली बेटा कॉपर लॉस, ही कुठली किंमत आली बेटा कॉपर लॉस, क्रॉस चेक करू द्या, राईट आहे. ही कोणाची किंमत आली कॉपर लॉस, पण आन्सर कशात येईल तुमचं किलोवॅटमध्ये, आन्सर कशात येईल किलोवॅट. बरं आता आपण मॅक्सिमम इफिशियन्सी जेव्हा मी फॉर्म्युला लिहिल्यानंतर मला एक गोष्ट सांगितली होती की आयर्न लॉस इज इक्वल टू कॉपर लॉस असतो ह्या कंडिशनमध्ये. का जेव्हा तुमची इफिशियन्सी मॅक्सिमम असते तेव्हा आयर्न लॉस इज इक्वल टू काय असतो कॉपर लॉस असतो. ठीक आहे, ही स्टेप महत्वाची, ही स्टेप महत्वाची. ही एकदा स्टेप झाली म्हणजेच मला फर्स्ट PCU भेटून गेला, म्हणजेच मला काय भेटला बेटा फर्स्ट PCU भेटला. एकदा का तुला फर्स्ट PCU भेटला की मग पुन्हा आपली सेकंड स्टेपच चालू ठेवायची की VA. ठीक आहे, आणि इथे कॉपर लॉस इन किलोवॅट, कॉपर लॉस इन कशामध्ये बेटा किलोवॅट किंवा कॉपर लॉस इन किलोवॅट. आता KVA फॉर्म्युला काय फर्स्ट KVA, फर्स्ट KVA म्हणजे 25 अपॉन खाली सॉरी KVA अपॉन फर्स्ट KVA ची किंमत किती आहे बेटा स्टार्टिंगला आपली KVA ची किंमत किती आली होती 15, पहिल्या याच्यात 15 अपॉन फर्स्ट KVA किती आहे 25, त्याचा काय झाला स्क्वेअर इंटू द ओके इंटू द. ठीक आहे, KVA अपॉन फर्स्ट KVA ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू द फर्स्ट कॉपर लॉस. फर्स्ट कॉपर लॉस किती आहे 0.255. कॅल्क्युलेशन्स करा 0.255 कॅल्क्युलेशन्स करा बेटा, कॅल्क्युलेशन्स करा 2 मिनिटं फक्त क्रॉस चेक करूया एकदा. हां राईट किती आहे बेटा ब्रॅकेटच्या आतमध्ये 15 डिवायडेड बाय 25 ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याला गुणिले 0.255 किती आलं 0. कॉपर लॉस इन किलोवॅट 0.0918. ठीक आहे, पुढे किती बेटा 25 अपॉन खाली फर्स्ट KVA 25 त्याचा काय झाला स्क्वेअर इंटू द फर्स्ट कॉपर लॉस 0.255 का ब्रॅकेटच्या आतमध्ये 25 डिवायडेड बाय 25 ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याला गुणिले 0.255 किती आलं पुन्हा 0.255. त्याच्यानंतर पुन्हा 11.764 त्याला डिवायडेड बाय 25 ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याला गुणिले फर्स्ट कॉपरला 0.255 का कॅल्क्युलेशन ब्रॅकेटच्या आतमध्ये 11.764 डिवायडेड बाय 25 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू द 0.255. चलो 0.056 आणि सगळ्यात शेवटी किती बेटा 5.55 त्याला डिवाइड 5.55 आहे 5.55 त्याला डिवाइडेड बाय 25 ब्रॅकेटचा स्क्वेअर
इंटू द 0.255 करा कॅल्क्युलेशन्स. 5.55 त्याला डिवायडेड बाय 25 ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याला गुणिले 0.255. चलो किती आलं 0.012. ओके ही कुठली किंमत आली बेटा तुमची आता केव्ही. वाटलंच तर इथे आता तुम्हाला किमती भेटलेल्या आहेत. त्या किमती कशाच्या आहेत बेटा केव्हीच्या. त्या किमती कशात आहे कॉपर लॉस इन किलोवॅट. त्या किमती कुठल्या आल्या तुमच्या कॉपर लॉस इन किलोवॅट. इथे माझी सेकंड स्टेप संपली. इथे माझी कुठली स्टेप संपली बेटा सेकंड स्टेप. आता पुढे थर्ड स्टेप कॉपर लॉस फॉर किती आवर्स बेटा आता 24 आवर्स. कॉपर लॉस फॉर 24 आवर्स. कॉपर लॉस फॉर 24 आवर्स. आता सगळे एका लाईनीच्या स्टेप्स आहेत. कॉपर लॉस फॉर 24 आवर्स म्हटलं तर आधी आपण किलोवॅटमध्ये काढलेली ती त्याला गुणिले तास. आता पहा ह्या 4 किमती आहेत इकडे पण ह्या 4 किमती आहेत. ठीक आहे पहिली किंमत किती आहे 0.0918 त्याला गुणिले किती तास बेटा 10 तास पहिले प्लस 0.255 त्याला गुणिले किती तास 6 तास प्लस पुन्हा 0.056 त्याला गुणिले किती तास बेटा 4 तास प्लस पुन्हा 0.012 त्याला गुणिले पुन्हा किती तास आहे बेटा 4 तासच आहे. त्याला गुणिले किती तास आहे 4 तास. 10 6 16 16 20 20 24 म्हणजे बरोबर आहे. कॅल्क्युलेशन्स करा. 0.0918 त्याला गुणिले 10 प्लस 0.255 त्याला गुणिले 6 प्लस 0.056 त्याला गुणिले 4 प्लस 0.012 त्याला गुणिले 4 किती आलं 2.72. क्रॉस चेक करू द्या फक्त. किती आलं बेटा 2.72 बरोबर आहे 2.72 किलो वॅट आणि आवर. किलो वॅट आणि आवर. चौथी स्टेप आयर्न लॉस. आयर्न लॉस फॉर किती तास बेटा 24 आवर्स. आयर्न लॉस 9 आपल्याकडे पण काढलाय किती आहे 0.255 त्याला गुणिले 24. कॅल्क्युलेशन्स करा. 0.255 त्याला गुणिले 24 6.12 6.12 किलो वॅट आणि आवर. ठीक आहे. पाचवी स्टेप टोटल लॉस. पाचवी स्टेप काय बेटा टोटल लॉस. टोटल लॉस इज इक्वल टू दोघी लॉसेसची ॲडिशन 2.72 प्लस 6.12. कॅल्क्युलेशन्स करा. 2.72 प्लस 6.12 किती आलं 8.84 किलो वॅट आणि आवर. झालं. नेक्स्ट सहावी स्टेप आपण काय करतो आउटपुट पॉवर. आठवतं बेटा ट्रान्सफॉर्मर आउटपुट पॉवर पर डे. ट्रान्सफॉर्मर आउटपुट पॉवर पर डे. ट्रान्सफॉर्मर आउटपुट पॉवर पर डे. ती पर डे काढताना आपण घेतो इथे किलोवॅटमध्येच घेतो आणि तेच आपल्याला लागते. एकदा का तुम्ही किलोवॅटमध्ये काढलं बेटा तेच सगळीकडे लागत असतं म्हणून आधी किलोवॅटमध्ये स्टेप करून घेतली मग पुढे आपलं गणित चुकत नाही. नाही तर मग इथे 15 केव्ही तेच तसं ठेवलं असतं ना मुलं घाई गडबडीमध्ये इथे 15 केव्हीच लिहितात पण 15 केव्ही चालणार. इथे काय लागेल 10.605 किलोवॅट. 10.605 किलोवॅट तेच लागेल. ठीक आहे. मग किती आलं इथे 10.605 त्याला गुणिले 10.605 त्याला गुणिले किती बेटा तास किती आहे 10 तास प्लस पुढे 20 किलोवॅट गुणिले 6 20 गुणिले 6 प्लस पुढे 10 गुणिले 4 10 गुणिले 4 प्लस आणि सगळ्यात शेवटी 5 गुणिले 4 5 गुणिले 4 करा कॅल्क्युलेशन. 10.605 त्याला गुणिले 10 प्लस 20 गुणिले 6 प्लस 10 गुणिले 4 प्लस 5 गुणिले 4 286.05. क्रॉस चेक करू द्या. राईट आहे 286.05 किलो वॅट आणि आवर. किलो वॅट आणि आवर झालं. आणि मग सगळ्यात शेवटी 7वी स्टेप ऑल डे इफिशियन्सी. ऑल डे इफिशियन्सी. आता फॉर्म्युला माहिती आहे आउटपुट पॉवर 286.05 त्याला डिवायडेड बाय खाली 286.05 प्लस लॉसेसची किंमत 8.84 त्याला मल्टिप्लाइड बाय किती बेटा 100. करा कॅल्क्युलेशन. आधी फक्त इकडची बाजू ब्रॅकेटच्या आतमध्ये 286.05 ब्रॅकेट कंप्लीट त्याला डिवायडेड बाय पुन्हा 286.05 प्लस 8.84 ब्रॅकेट कंप्लीट
किती आलं बेटा 0.97 त्याला मल्टिप्लाइड बाय 100 97.00 कशातील बेटा पर्सेंटेज मध्ये. हे झालं माझं फायनल आन्सर. किती आलं 97.002 आहे तर 2 पण लिहून टाकू 97.002. इथे माझं सगळं गणित संपलं. या गणितामध्ये 2 अतिशय महत्त्वाचे मुद्दे होते. ते म्हणजे आधी इथे केव्हीएचं कन्वर्शन किलोवॅटमध्ये आणि मॅक्सिमम इफिशियन्सी. मॅक्सिमम इफिशियन्सीवरून तुमचा फर्स्ट पीसीयू भेटतो. मॅक्सिमम इफिशियन्सीवरून तुमचा फर्स्ट पीसीयू भेटतो तो इथे टाकावा लागतो. मॅक्सिमम इफिशियन्सीवरून फर्स्ट पीसीयू भेटतो तो तुम्हाला आन्सरमध्ये टाकावा लागतो. कळालंय? खूप 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 महत्त्वाचं गणित होतं. ठीक आहे. चल व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं गणित इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचं गणित इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल कॉपी करून घ्यायचं आहे. ओके. लेट स्टार्ट विथ द नेक्स्ट सम. काय म्हणतो बेटा आपण ती बघू आता. फाइंड ऑल डे इफिशियन्सी. ओके. ऑल डे इफिशियन्सी काढायची आहे. ऑल डे इफिशियन्सी पर्सेंटेजमध्येच निघते ती किंमत काढायची आहे. पुढे ऑफ अ ट्रान्सफॉर्मर हॅव्हिंग अ मॅक्सिमम इफिशियन्सी. मॅक्सिमम इफिशियन्सी दिलेली आहे. मॅक्सिमम इफिशियन्सी किती म्हणतोय तो 98%. फाईन. ॲट 15 KVA. KVAची किंमत 15 KVA दिलेली आहे. म्हणजे फर्स्ट KVA माझ्याकडे दिलेला आहे. फर्स्ट KVA दिलेला आहे. अँड लोडेड ॲज आवर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर लोड आणि अजून पॉवर फॅक्टर हे 3 कॉलम तर पाहिजेलच. किती तास बेटा 12 तासासाठी. लोडची किंमत 2 किलोवॅट. ठीक आहे. आणि पॉवर फॅक्टर किती आहे 0.5. ओके. पुढे 6 तासांसाठी लोडची किंमत 12 किलोवॅट. ओके. आणि 0.8 पॉवर फॅक्टर. सॉरी 0.6 पॉवर 0.8च आहे. 0.8 पॉवर फॅक्टर. त्याच्यानंतर पुन्हा 6 तास. 6 तासासाठी नो लोड आणि नो लोड पॉवर फॅक्टर. ठीक आहे. 12 18 18 22 आणि 2 22 18 18 24 म्हणजे टोटल झाले. सगळं कंप्लीट झालं. आता हे मागच्या गणितासारखं नाही बेटा. सगळं किलोवॅटमध्ये पहा. जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे बेटा. ठीक आहे. मग आता फर्स्ट स्टेप काय KVAचं किलोवॅटचं कन्वर्शन KVAमध्ये. किलोवॅटचं कन्वर्शन कशामध्ये KVA. मग 2 डिवायडेड बाय 0.5. काय कॅल्क्युलेशन 2 डिवायडेड बाय 0.5. 2 डिवायडेड बाय 0.5. 2 डिवायडेड बाय 0.5 किती आलं बेटा 4. ठीक आहे. त्याच्यानंतर 12 डिवायडेड बाय 0.8. कॅल्क्युलेशन्स करा. 12 डिवायडेड बाय 0.8 किती आलं 15. आणि सगळ्यात शेवटी 0 डिवायडेड बाय 0 म्हणजेच किती बेटा 0. ठीक आहे. ही फर्स्ट स्टेप झाली. आता सेकंड स्टेप मॅक्सिमम इफिशियन्सी दिलेली आहे. सेकंड स्टेप मॅक्सिमम इफिशियन्सी. मॅक्सिमम इफिशियन्सी इन पर्सेंटेज इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे KVA cos ऑफ फाय अपॉन खाली पुन्हा इथे किती आलं KVA cos ऑफ फाय प्लस कॉपर लॉस. राईट. प्लस कॉपर लॉस इंटू द 100. राईट. ही किती किंमत आहे 98%. KVA ची किंमत किती आहे 15. कॉस ऑफ फाय दिलेलं नाही म्हणजे 1 घ्यावं लागेल. पुन्हा इथे अपॉनला खाली 15 गुणिले 1 प्लस इथे फॉर्म्युला चुकला 2 इंटू द कॉपर लॉस येतो बेटा. मग 2 इंटू द कॉपर लॉस इंटू द 100. ओके. मग 98 इज इक्वल टू 15 गुणिले 1 15च त्याला गुणिले 100 त्याला डिवायडेड 15 1 15 प्लस 2 गुणिले PCU. राईट. हा डिवाइड इकडे आला मल्टिप्लाय 98 ब्रॅकेटच्या आतमध्ये 15 प्लस ट्वाइस ऑफ PCU विच इज इक्वल टू 15 गुणिले 100. हा याला मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय 98 इंटू द 15 किती आलं 1470 प्लस 98 इंटू द 2 किती आलं 196 PCU विच इज इक्वल टू 1500. मग 196 PCU विच इज इक्वल टू 1500 मायनस 1470. मग 196 PCU विच इज इक्वल टू
1500 मायनस 1470 किती आलं 30. ठीक आहे. मग PCU विच इज इक्वल टू 30 भागिले 196. मग PCU ची किंमत PCU कॅल्क्युलेशन्स करा. 30 भागिले 196 किती आलं 0.153 0.153 0. किती आलं बेटा 153 निघालं. आता पुढे काय काढायचं. आता पुढे काय आपल्याला KVA चं कन्वर्शन कॉपर लॉस इन किलोवॅट मध्ये पाहिजे. KVA चं कन्वर्शन KVA इकडे आले इकडे कॉपर लॉस इन किलोवॅट. मग KVA फॉर्म्युला काय KVA किती आहे 4 त्याला डिवाइडेड बाय फर्स्ट KVA किती आहे 15 आहे. त्याचा काय झाला स्क्वेअर इंटू द फर्स्ट कॉपर लॉस 0.153. ठीक आहे. इथे एक लाईन मारून घेतो म्हणजे मग याच्या बाहेर जायला नाही. बरं इथे अजून एक फंडा यायचा होऊन गेला PI इज इक्वल टू कॉपर लॉस इज इक्वल टू 0.153. हे दोघं सेम असतील राईट. पण हे कशात येईल तुमचं किलोवॅटमध्ये. कशात येईल बेटा किलोवॅट. कॅल्क्युलेशन्स करा. ब्रॅकेटच्या आतमध्ये 4 डिवायडेड बाय 15 त्याचा स्क्वेअर त्याला गुणिले 0.153 किती आलं 0.1088. चलो नेक्स्ट पुढचं बघू आपण. आता पुढचं बघू. आता सेकंड किती बेटा तुमचं KVA मध्ये 15 त्याला डिवायडेड बाय पुन्हा 15 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू द 0.153. याचं उत्तर कॅल्क्युलेशन्स केलं तर 0.15 दोघं कॅन्सल होईल बेटा 1 येईल. ठीक आहे. म्हणून आन्सर लगेच सांगता आलं 0.153. आणि सगळ्यात शेवटी 0 त्याला डिवायडेड बाय 15 ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याला गुणिले 0.153. 0 भागिले कुठलीही संख्या 0 गुणिले कुठलीही संख्या 0 म्हणजे याचा पण आन्सर किती आलं 0च. याचा आन्सर किती आला बेटा 0च. कळालं. ओके. आता पुढे KVAचं कन्वर्शन कॉपर लॉस मध्ये पण झालं. आता किती स्टेप बेटा थर्ड स्टेप कॉपर लॉस फॉर 24 आवर्स. काय बेटा पहिले 0.01088 त्याला मल्टिप्लाय करा. किती तास बेटा ही 1 2 3 1 2 3 पहिले किती तास आहे 12 तास प्लस 0.153 त्याला गुणिले 6 तास प्लस 0 गुणिले किती तास बेटा पुन्हा 6 तास. कॅल्क्युलेशन्स करा. 0.01088 त्याला गुणिले 12 प्लस 0.153 त्याला गुणिले 6 प्लस 0 गुणिले 6 किती आलं 1.048. काय लिहिते किलोवॅट आणि आवर. चौथं कॉपर लॉस फॉर किती तास 24 तास. कॉपर लॉसची किंमत किती आहे बेटा 0.153. ठीक आहे. किती आली 0.153. ओके. आता कॉपर लॉस फॉर किती तास बेटा 24 तास. मग काय लिहिते 0.153 इंटू द 24. 0.153 इंटू द 24 कॅल्क्युलेशन करा. 0.153 इंटू द 24 किती आलं 3.672. काही किलोवॅट आणि आवर. क्रॉस चेक करू द्या फक्त 2 मिनिटं. 3.672 किलोवॅट आवर राईट. पाचवी स्टेप टोटल लॉसेस काय होतील बेटा दोघांचे ॲडिशन 1.048 प्लस 3.672 प्लस किती आलं 3.672. 1.048 प्लस 3.672 किती आलं 4.72 किलोवॅट आणि आवर. ठीक आहे. सहावी स्टेप ट्रान्सफॉर्मर आउटपुट पॉवर पर डे एका दिवसासाठी काढायची आपल्याला. मग त्यासाठी धिस मल्टिप्लाइड बाय धिस प्लस धिस मल्टिप्लाइड बाय धिस. मग 2 गुणिले 12 प्लस पुणे 12 गुणिले 6 प्लस 0 गुणिले 6. कॅल्क्युलेशन्स करा. 2 गुणिले 12 प्लस 12 गुणिले 6 प्लस 0 गुणिले 6 किती आलं 96. 96 इथे काय पुन्हा किलोवॅट आणि आवर. आणि मग सगळ्यात शेवटी ऑल डे इफिशियन्सी विच इज इक्वल टू काय 96 त्याला डिवायडेड बाय 96 प्लस लॉसेस. टोटल लॉस किती आहे 4.72
त्याला मल्टिप्लाइड बाय 100. कॅल्क्युलेशन्स करा. पहिले 96 त्याला डिवायडेड बाय ब्रॅकेटच्या मध्ये 96 प्लस 4.72 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं 95.31 त्याला गुणिले 100 0.95 म्हणजेच आणि फायनल आन्सर 95.31%. 95.31%. कळालं बेटा. चल व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळंच्या सगळं गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळंच्या सगळं गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळंच्या सगळं गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा. सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये सुनेल कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये तो झालं असेल. काय म्हणतोय बेटा ते गणित आपण बघू. फाइंड ऑल डे इफिशियन्सी. पुन्हा काय करायचं बेटा. ऑल डे इफिशियन्सीज काढायची. ऑल डे इफिशियन्सी पर्सेंटेजमध्ये काढायची आहे. कधी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर रेटेड आहे. KVA ची किंमत दिलेली आहे. KVA किती म्हणतोय 25 KVA. KVA ची किंमत किती आहे 25 KVA. इफ इट्स मॅक्सिमम इफिशियन्सी दिलेली आहे. मॅक्सिमम इफिशियन्सी किती म्हणतोय तो 98%. मॅक्सिमम इफिशियन्सी 98% अकर्स ॲट. आता पहा मॅक्सिमम इफिशियन्सी अकर्स ॲट कधी बेटा. मॅक्सिमम इफिशियन्सी अकर्स ॲट किती 20 KVA. मॅक्सिमम इफिशियन्सी अकर्स ॲट 20 KVA. युनिटी पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टरची किंमत किती असेल बेटा. युनिटी म्हणजे 1 विथ द लोड्स. आवर्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर लोड आहे आणि पॉवर फॅक्टर आहे. लोड आहे आणि पॉवर फॅक्टर. 12 तासासाठी 15 किलोवॅट आहे. पॉवर फॅक्टरची किंमत 0.707 एवढी आहे. त्याच्यानंतर 6 तासांसाठी 20 किलोवॅट आहे. ठीक आहे. आणि 0.8 पॉवर फॅक्टर आहे. पुन्हा 6 तासांसाठी 5 किलोवॅट आहे. 5 किलोवॅट आणि 0.9 पॉवर फॅक्टर आहे. याला वाटलं असं चौकोन डब्बा करून घेतो. पुन्हा आता पहिली स्टेप. फर्स्ट स्टेप काय करायची बेटा आपल्याला. आता फर्स्ट स्टेप पहिली स्टेप काय करायची आहे आपल्याला. KVAचं किलोवॅटचं कन्वर्शन KVA मध्ये. ठीक आहे. मग इथे फर्स्ट स्टेप लिहितो किलोवॅट आणि इकडे आलं तुमचं KVA. किलोवॅट किती आहे 15 त्याला भागिले 0.707. पुढे 20 त्याला भागिले 0.8 आणि सगळ्यात शेवटी 5 त्याला भागिले 0.9. कॅल्क्युलेशन्स करून घ्या आता पटापट. 15 भागिले 0.707 किती आलं 21.2. ठीक आहे. पुढे 20 डिवायडेड बाय 0.8 25 आणि शेवटी 5 डिवायडेड बाय 0.9 किती आलं 5.55. 5.55. एकदा क्रॉस चेक करू द्या. एकदा फक्त क्रॉस चेक करू. 21.216 बरोबर आहे. त्याच्यात 25 आणि मग 5.5 21.216 घेऊ. ओके. पुढे आता काय सेकंड स्टेपमध्ये मॅक्सिमम इफिशियन्सीसाठी फॉर्म्युला किती बेटा. KVA कॉस ऑफ फाय. KVA कॉस ऑफ फाय अपॉन खाली पुन्हा KVA कॉस ऑफ फाय. ठीक आहे. प्लस ट्वाइस ऑफ PCU इंटू द 100 प्लस ट्वाइस ऑफ PCU इंटू द 100. ओके. आता इथे तुमचं महत्वाचं इथे तुम्हाला 2 KVA दिलेले आहेत. मग हा KVA कधी वापरायचा हा KVA कधी वापरायचा. इथे ना बेटा त्यांनी स्पष्टपणे गणितामध्ये बोललेलं आहे. पाहतो काय म्हणतो बेटा. इफ इट्स मॅक्सिमम इफिशियन्सी ऑफ 98% अकर्स ॲट. मॅक्सिमम इफिशियन्सी भेटतीये पण कधी भेटतीये जेव्हा 20 ही किंमत असेल आणि पॉवर फॅक्टर 1 असेल. जेव्हा KVA ची किंमत 20 असेल आणि पॉवर फॅक्टर 1 असेल तेव्हाच मला मॅक्सिमम इफिशियन्सी भेटते. मागच्या गणितांमध्ये काय झालं तेव्हा तुम्ही वरचाच KVA यूज करायचे. तेव्हा कुठे असं काही दिलेली नव्हती कंडिशन. मागच्या गणितामध्ये आपल्याला कंडिशन दिलेली नव्हती. ह्या गणितामध्ये कंडिशन दिलेली आहे म्हणून मला हाच KVA वापरावा लागेल. हा माझा फर्स्ट KVA असेल जो तुम्ही पुढे यूज करेल. हा माझा फर्स्ट KVA असेल तुम्ही पुढे यूज करेल आणि मॅक्सिमम इफिशियन्सीच्या फॉर्म्युलामध्ये KVA ची किंमत ही टाकावी लागेल.
मॅक्सिमम इफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यामध्ये केव्हीएची किंमत ही टाकावी लागेल. हा ह्या गणितासाठी महत्त्वाचा मुद्दा हा असेल. केव्हीए किती आला बेटा 20 कॉस ऑफ फाय पॉवर फॅक्टर 1 घ्यावा लागेल. आपण खाली 20 इंटू द 1 प्लस 2 इंटू द PCU इंटू द 100 आणि इफिशियन्सी सांगतोय तो किती बेटा 98%. ठीक आहे. मग 98 इज इक्वल टू 20 गुणिले 1 20 त्याला मल्टिप्लाइड बाय 100 त्याला डिवायडेड बाय खाली 20 अधिक ट्वाइस ऑफ PCU डिवाइड इकडे आलं मल्टिप्लाय 98 ब्रॅकेटच्या आतमध्ये 20 प्लस ट्वाइस ऑफ PCU. ठीक आहे. विच इज इक्वल टू 20 इंटू द 100 करा कॅल्क्युलेशन्स. आता हा इथे आतमध्ये मल्टिप्लाय आणि हा याला आतमध्ये मल्टिप्लाय 98 इंटू द 20 1960 प्लस 98 इंटू द 2 196 PCU विच इज इक्वल टू किती बेटा 2000. हा पॉझिटिव्ह इकडे गेला निगेटिव्ह 196 PCU विच इज इक्वल टू 2000 मायनस 1960. मग 196 PCU विच इज इक्वल टू कॅल्क्युलेशन्स करा 2000 मायनस 1960 किती आलं 40. मग इथे PCU भेटेल. PCU इज इक्वल टू 40 त्याला डिवायडेड बाय 196 PCU कॅल्क्युलेशन्स करा 40 डिवायडेड बाय 196 किती आलं 0.204. ठीक आहे. कशाची किलोवॅटमध्ये. PI इज इक्वल टू PCU असतो विच इज इक्वल टू 0.204 किलोवॅट. ठीक आहे. ओके. हा एक फंडा महत्वाचा. ओके. आता काय करायचं बेटा केव्हीएचं कन्वर्शन PCU इन किलोवॅट. PCU इन कशामध्ये किलोवॅट. आता खूप महत्वाचा मुद्दा हा जो केव्हीए आहे बेटा हा कुठंच यूज करायचा नाही. सगळीकडे मी 20 KVAच यूज करेन. एकदा काका मॅक्सिमम इफिशियन्सी आलेला आहे मग त्यालाच माझा सगळ्यात माझा फर्स्ट केव्हीए असेल. तोच माझ्यासाठी काय असेल बेटा फर्स्ट केव्हीए. हा मुद्दामून केव्हीए तुम्हाला कन्फ्युजनसाठी दिलेला आहे. कायसाठी दिलाय कन्फ्युजनसाठी. खूप IMP. ठीक आहे. हा केव्हीए कुठंच यूज होणार नाही. हा केव्हीए जो मॅक्सिमम इफिशियन्सीचा आहे तोच माझ्यासाठी फर्स्ट केव्हीए असतो. मॅक्सिमम इफिशियन्सीसाठी जो दिलेला आहे तोच माझ्यासाठी फर्स्ट केव्हीए असतो. मागच्या गणितांमध्ये अजून ते काही केव्हीए दिलेला नव्हता असा वेगळा. ठीक आहे. मागच्या गणितांसाठी हा एकच केव्हीए होता तोच केव्हीए आपण यूज करत गेलो. मागच्या गणितांमध्ये हा केव्हीए दिलेला होता तोच आपण केव्हीए यूज करत गेलो. इथे मला आता दोन केव्हीए तर दोन केव्हीए पैकी जो तुम्हाला मॅक्सिमम इफिशियन्सी ज्याला आहे तोच तुझा फर्स्ट केव्हीए असतो. मग इथे आता किती होऊन जाईल बेटा आपल्याला दिलेला केव्हीए 21.216 त्याला डिवाइडेड बाय फर्स्ट केव्हीएची किंमत 20 ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याला गुणिले फर्स्ट कॉपर लॉस 0.204 करा कॅल्क्युलेशन याची ब्रॅकेटच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन्स करा बेटा 21.216 डिवायडेड बाय 20 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू द 0.204 चलो 0.229. ठीक आहे. पुढे 25 आहे हा 25 त्याला डिवायडेड बाय 20 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू द 0.204 चलो 25 त्याला डिवायडेड बाय 20 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू द 0.204 किती आलं 0.3187. ओके. आणि सगळ्यात शेवटी 5.55 त्याला डिवायडेड बाय 20 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू द 0.204 काय कॅल्क्युलेशन्स 5.55 त्याला डिवायडेड बाय 20 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू द 0.204 किती आलं 0.015. ओके. भेटला बेटा सगळ्या किमती. आता पुढे थर्ड स्टेप कॉपर लॉस फॉर 24 आवर्स. मग इथे पहिली किंमत 0.229 त्याला गुणिले तास किती आहेत बेटा 12 तास पहिली किंमत येईल. दुसरी 0.3187 त्याला गुणिले तास किती आहे 6 तास प्लस 0.015 त्याला गुणिले पुन्हा तास किती बेटा 6 तास. करा कॅल्क्युलेशन्स 0.229 त्याला गुणिले 12 प्लस 0.3187 त्याला गुणिले 6 प्लस 0.015 त्याला गुणिले 6 किती आलं 4.7502 काही
किलो वॅट आणि आवर. ठीक आहे. चौथं, आयर्न लॉस फॉर 24 आवर्स. आयर्न लॉस फॉर 24 आवर्स. मग पुन्हा आयर्न लॉसची किंमत 0.204 त्याला गुणिले किती बेटा 24. कॅल्क्युलेशन्स करा. 0.204 त्याला गुणिले 24 किती आलं 4.896 किलो वॅट आणि आवर. पाचवी स्टेप टोटल लॉसेस. पाचवी स्टेप टोटल लॉसेस. टोटल लॉसेस 4.7502 प्लस 4.896. चलो करा कॅल्क्युलेशन. 4.7502 प्लस 4.896 किती आलं बेटा 9.6462 किलो वॅट आणि आवर. क्रॉस चेक करू द्या फक्त. 9.6462 राईट आहे. टोटल लॉस झालं. शेवटी इथे ट्रान्सफॉर्मर आउटपुट पॉवर सेकंड लास्ट स्टेप ही फॉर डे फॉर पर डेच्या हिशोबाने. चलो किती बेटा धिस इंटू द धिस 15 गुणिले 12 15 इंटू द 12 प्लस 20 इंटू द 6 प्लस पुन्हा 5 इंटू द 6 5 इंटू द 6 करा कॅल्क्युलेशन्स. 15 इंटू द 12 प्लस 20 इंटू द 6 प्लस 5 इंटू द 6 किती आलं 330 किलो वॅट आणि पुढे आवर पुन्हा. आणि मग सगळ्यात शेवटी ऑल डे इफिशियन्सी पर्सेंटेजमध्ये 330 त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा 330 प्लस टोटल लॉसेस 9.6462 त्याला मल्टिप्लाइड बाय 100. करा कॅल्क्युलेशन्स. ब्रॅकेटच्या आतमध्ये 330 ब्रॅकेट कम्प्लीट त्याला डिवायडेड बाय 330 प्लस 9.6462 इज इक्वल टू त्याला मल्टिप्लाइड बाय 100. 97.15%. 97.15%. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित लिहून घ्या. गणित इम्पॉर्टंट होतं. इथे हा KVA काहीच कामाचा नाही आहे, लक्षात ठेवा. इथे हा KVA फक्त कन्फ्युजनसाठी दिलेला होता, लक्षात ठेवून घ्या. ओके. व्हिडिओ पॉज करून सगळं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून सगळं गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. इथं बेटा तुमचा हा चॅप्टर जो की खूप 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 मोठा चॅप्टर होता तो इथे संपलेला आहे. ठीक आहे. जो की खूप मोठा चॅप्टर होता तो इथे संपलेला आहे. पुढे छोटे छोटे चॅप्टर्स आहेत बेटा, ते होतील पटापट. ओके. दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू. गुड डे.